साईडला आहे, वरात आहे वाटतं. नमस्कार मित्रांनो, गावाकडची माती शहरातील गती, कधी गावात कधी शहरात, कधी रोड ट्रिप तर कधी घरातील मस्ती, तर कधी घरातील मस्ती. हरेश बेलकर आला एक नवीन स्टोरी घेऊन. तर मंडळी सीटबेल्ट लावा, कारण आजचा व्लॉग होणार आहे फुल ऑन एंटरटेनमेंट. चला तर मग सुरू करूया आजची भन्नाट सफर. आज लोड भेटलाय डहाणूवरून उमरगावला जायचं आहे. आणि बघा ना गिरीट किती भरलाय, सराने भाडा पण कमी लूज ठरवला आणि किती लोड भरलेला आहे याच्यात. हे काय 2000 रुपयाचे भाडं आहे, बघा ना काय लोड भरलेला आहे त्याच्यात. फायनली इकडनं निघाले आम्ही आता बोलवाडवाले रस्त्यावर आहे. बोलवाड, बोर्डी आणि नंतर उमरगावला खाली होणार आहे. पण खूप जास्त लोड भरलेला आहे गाडीमध्ये, 4 टनच्या आसपास भरलेलं आहे. गिरीट म्हणजे जास्त वजन असते ना ते, कारण की हे आहे ना ओलं म्हणजे पाणी मारलेलं आहे त्याच्यावर. आता रामपूर, आसवाली, खेडपाड, जिकडे 4 रस्ता लागतो तिकडे 3 रस्ता लागतो, 4 रस्ता नाही, तिकडे पोहोचला मी. इकडनं बोलवाड असेल आता फक्त 400 मीटरवरती असेल, 400 ते 500 मीटर जेवढं आहे. आणि मग रोडीवरून उमरगाव. बोलवाडचा ब्रिज, ओव्हरब्रिज. गाडी खाली झाली. आता इकडनं परत आपल्याला स्टील भरून जायचं आहे. इकडे आहे बाजूला हे पडलेले आहे, सर्व कचरा घेऊन जायचे आपल्याला स्टीलचा. मुंडी आहे का ना, बात ये रहे ना क्या मुंडी आहे, जोपर्यंत खाली करतात तोपर्यंत. क्या टायमिंग है भाई ट्रेन का, क्या टायमिंग आहे, एकदम झकास. ओ गेले. बोर खायला आलाय मी, बोर खायला. परत चाकून बघतो कशी लागतं. आहे डेंजर आहे रे बेटा, मस्त लागतात गोड. गोड लागतात बोरं. मला पहिल्यांदा लहानपणी खूप खाल्ले, पण आता टाईम नाही मिळत बोरीचे झाड शोधायला. फायनली खाली झाली गाडी. आता निघणार आहे इकडनं, कारण की हे चलिये काय गॅन नाही मारले, सरळ आहे. ते लोक काय भरणार नाही, इकडनंच निघून जाणार आता. भाडं कॅन्सल झालं, ते होतं ते आपलं म्हणजे सगळे घेऊन जायचं होतं परत, पण ते काय सरळच आहे सर्व, ते वाकडे वाला लागतील तेव्हा ते गाडीमध्ये येतील ना. कॅन्सल करून टाकलं, बरं झालं. खूप जाम लफडा आहे, भूक लागले नाही काम. रस्ता एकदम टकाटक आहे बोर्डीवाला, म्हणजे उमरगाव ते बोर्डीपर्यंत मस्त बनवलेला आहे. मागे म्हटलं मी 2 वाजले, 2 नाही आता 1 वाजला आहे. 2 वाजायला म्हणजे 2 वाजायला मी 10 मिनिट सांगितलं होतं, 2 नाही ना, आणि आत्ता 1 वाजला बरोबर परफेक्ट.
1 वाजायला 10 मिनिट बाकी होती सर. भूक तर लागलंय पण काय करणार. रस्ता एकदम मक्खन. हा काय मस्त रस्ता आहे. रस्ता एकदम टकाटक आहे. असे रस्ते पाहिजे सगळीकडे, डांबरी आणि स्मूथ. गाडी व्हायब्रेशन पण नाही करत. आणि आताचे जे कॉन्क्रीटवाले रस्ते आहे ना ते काय व्हायब्रेशन गाडी करते एकदम, म्हणजे करते एकदम. स्टेरिंगला असं कसं डांबरिंग. आता हात पण सोडला तरी वाटत नाही गाडी कुठे जाईल असं. काय करतो रे भाऊ मध्ये मध्ये. वाव, नारळाची झाडं कशी वाटतात, एक नंबर. जाम लागवड आहे रे नारळाची इकडे. नाश्ता करू तर करू कुठे करू तेच समजत नाही. चांगल्या ठिकाणी जिथे जरा स्वस्त रेटमध्ये भेटलं पाहिजे आपल्याला. जास्त महाग आपण नाही करणार. 50 रुपयामध्ये नाश्ता. पाटे वाढवले आहेत ना त्यामुळे जरासा पण खराब भेटला तरी आपटते गाडी मागे. हा ना अजून हे नाही केलेलं आहे ना, म्हणजे सोक्कपसर लावलेलं नाही म्हणत आहे म्हणून ते एवढा आवाज करते म्हणजे आपटते सर. आणि आजचा व्लॉग तर आहे आपला एकदम जबरदस्त. हो, काय झाडं आहे हिरवीगार रस्त्याला. असं हिरवगार असले ना की वाटते का हा कुठेतरी सावलीत थांबून ना मस्त आराम करावा असं वाटतं. पण ते काय मला जायला लागेल कारण की दुपारपर्यंत एखाद दुसरं भाडं भेटलं तर ते पण मारायला लागेल का नाही. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आदिवासी माणसं सपोर्ट करा. पण आदिवासी का नाही. आपली माणसांनी आपल्या माणसाला तर सपोर्ट केलाच पाहिजे. आपलं स्वप्न तर खूप मोठं आहे पण जेव्हा सपोर्ट भेटेल तेव्हा ना पुढे जाईल माणूस, हे का नाही. ते सांगतात ना माझं स्वप्न तर हिमालय एवढा मोठा आहे पण ते पूर्ण करायला खूप मेहनत करायला लागेल. व्हिडिओ बनवायला लागतील आणि तुमचा सपोर्ट तर पाहिजेच, तेव्हाच पुढे जाईन. माझे स्वप्न तर लेह लडाख पूर्ण भारत फिरण्याचे आहे आणि फिरणार मी काही पण करून. जरा मी 2 वर्ष अजून सध्या नाही जाऊ शकत कारण की थोडं मी कर्जामध्ये आहे. एकदा कर्जामधून बाहेर पडला ना का मग त्याची मी प्लॅनिंग करणार आणि जाईन. ओ क्या नजारा, काय वाटते भारी एकदम. हे याची झाडं आपले याला पिवळी पिवळी फुलं येतात. लाजरा आम्ही सांगतो याला पण तो नाव काहीतरी अलगच असेल. वाव, एकदम झक्कास. लाईनमध्ये झाडं लावलेली काय जबरदस्त वाटतात. ओ कोलवड, बोर्डी आणि डहाणू सांगितलं ना की सर्वात जास्त लागवड म्हणजे चिकूची. चिकूची झाडं जास्त करून या साईडला दिसतात आपल्याला बघायला. हे आहे बोर्डी. बोर्डी बोर्डीला पोचला आता. या साईडला बीच आहे, राईट साईडला मोठा. मी काही जाणार नाही म्हणत कारण मला जायचं आहे डहाणूला. माझे वा इकडे खूप हिरवळ हिरवळ आहे एकदम. नजारा एकदम खूपसुरत बघण्यासारखा व्ह्यू आहे इकडे बोर्डीला. इकडे आहे कॉलेज मुलांचं. कॉलेज कॉलेज इकडे आहे ग्राउंड. हे आहे ग्राउंड आहे मुलांना खेळायला. जाम मोठा आहे इकडे.
इथे बसलेलं आहे. क्रिकेट चालू आहे बघ. वा, सावली काय वडाची एक नंबर. तिकडे बीच पण आहे आणि शाळा पण आहे. तिकडे मुलं जाम एन्जॉय करतात. वाव, सरोची झाडं बघा ना कसे लावलेले. आणि हे आहे चिखले. चिखले नाही, चिखले. ओ कोल, क्या कोल हे. वरात आहे वाटतं. वरात लग्न आहे मोठं मला वाटत. हो, जाम लोक आहेत. लग्न आहे कोळी माणसांचे, म्हणजे कोळ्यांचं. जाम जास्त आहे लोकांची. जाम गर्दी होते. काय जेवणाची सोय झालीच असते. मला वाटतं जेवणाची सोय आरामात झाली असते, पण नाही गेला. जाऊ दे म्हणा. चांगल्या लोकांच्या घराकडे जेवायला गेले ना, ते आमंत्रण दिलेल्या लोकांना जेवण देतात ना, असं मला वाटतं. पण आपल्या आदिवासीमध्ये हजारो येऊन दे, किती पण येऊ दे, टोप आपला टोप म्हणजे चुलीवरच चढवतात लगेच. इकडे तसं नसते. याला मोजकंच जेवण बनवतात. जेवढे 200-250 लोकांचे जेवण बनवतात. आपल्या आदिवासी लोक तर रात्रभर 2-3 वाजेपर्यंत जेवायला तरी देतात. या लोकांचं टायमिंग असते, त्या टायमात जेवण भेटते. वाव, बघा ना काय नजारा आहे. साईडला आहे समुद्र. तुम्हाला दिसतात काय बोटा, लहान लहान छोट्या छोट्या नाव. लहान लहान नाव आहेत त्याच्यामध्ये. रस्त्याच्या बाजूला मस्त इकडे फिरायला जाम लोक येतात फिरायला इकडे. ओव्हरटेक मारणं नाही मारायला पाहिजे होता, पण आपला कॅमेरा एवढा क्लिअर नाही म्हणत. आणि दुपारची वेळ आहे ना, तरी मला वाटतं दिसत असतील छोटे छोटे नाव. ते काय होली, बापरे, या लोकांची अजून होली आहे. बापरे, अरे यार, अभी तो बंद कर दो मेरे दोस्त होली. हे बघ इकडे कशी नाचत आहे. अजूनपर्यंत होली संपली नाही या लोकांची. धम्माल आहे बघ, धम्माल. फुल एन्जॉय करतात ते लोक, कोळी लोक. आता मी थोड्या वेळात स्टँडवर पोहोचेन आणि जाताना मग व्हिडिओ एंड करू. इकडे आहे कॉटेज. वाव, कॉटेज आहे बाजूला. आरपड. कॉटेज पण गेलं. आणि आता इकडेच कॉटेज आहे, म्हणजे दवाखाना. इकडे इकडे हे दवाखानाच आहे कॉटेजवाली. या झाडांच्या सावली मस्त वाटते. लाजऱ्यांची झाडं. आता पोचले आपण वडकोनवाला रस्ता, डहाणू. ये इकडे आगरच्या पुढे. इथे आता स्टँड आहे आमचा बस डेपोजवळ, आगर डेपोजवळ. या बस आली ना, त्याच्या पुढे आमचा बस स्टॉप म्हणजे स्टँड आहे आमचा. फायनली हा आहे आमचा स्टँड.
इकडे आम्ही लोक गाड्या लावतात. इकडे म्हणजे पिकअप स्टँड आहे बघा, गाडी लागलेली आहे इकडे. इकडे हॉटेल आहे हे सरोवर हॉटेल, जवळ गाड्या लावतात आम्ही लोक. सरोवर हॉटेल जवळ गाड्या लावतात आम्ही लोक. भूक तर लागलेली, पण आता नाश्ता नाही करणार. आता नंतर आता 4 वाजता चहा पियायचा मस्तपैकी. किती सुंदर दिसते हॉटेल भाऊ, वाव. जरा झूम करू. अरे वा, आपला कॅमेरा एवढा खास नाही म्हणत आहे. गाडी मस्तपैकी साफ केली आणि आता निघतो. 5 वाजून गेलेत, कारण की मला 6ची म्हणजे 6 वाजायला काहीतरी 5-10 मिनिट अगोदर गाडी सुटते इकडनं 10वरनं. ती पकडायला लागते, म्हणून निघतो आता इकडनं. आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला लोकांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा परत चहा प्यायला लागेल, आता सुस्ती ओढून जाईल मग. नवीन कार आणलेली वाटते. ठीक आहे, गाडी सजवत आहे इकडे. मला वाटतं नवऱ्यासाठी असेल. धर्माभाई हे आमचा ड्रायव्हर ग्रुप चहा प्यायला चालले. नवऱ्यासाठी गाडी सजवत आहे इकडे ना. मी तर निघत आहे आता.